नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सर, आपण सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। मित्रांनो, आज मी तुमच्याशी जे काही संवाद साधणार आहे त्याबद्दल तुम्ही जरा विचार करून मला उत्तर द्यायचं आहे। मित्रांनो, आज मी तुमच्याशी जे काही सांगणार आहे, जे काही बोलणार आहे, यावर आपण विश्वास ठेवा असा माझा आग्रह नाही। पण मित्रांनो, मी तुमच्या जे काही संवाद साधेन त्याच्यावर मात्र तुम्ही विचार मात्र नक्की करावा असा माझा आग्रह आहे। मित्रांनो, पण मला हे तुम्हाला सांगायचं की एक हुशार माणूस किंवा एक शिकल्या सवरलेला माणूस एक 10 अज्ञानी लोकाला त्यांचं मन वळवून तो आपल्या ताब्यात ठेवू शकतो, ही गोष्ट खरी आहे। पण मित्रांनो, या ठिकाणी ते 10 माणसं जे आहेत, जे अज्ञानी आहे असे ना, काही हरकत नाही, पण ते जर एकाच मताचे असतील तर त्या हुशार माणसाचं काही चालू देणार नाहीत, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। तिसरी गोष्ट मित्रांनो, मला हे तुम्हाला सांगायचंय, जर तो हुशार जो माणूस आहे, पहिल्या वाक्यात आपण काय सांगितलं की 10 माणसाला एक हुशार माणूस त्यांचं मन वळवून आपल्या ताब्यात ठेवू शकतो, आणि दुसऱ्या वाक्यात आपण सांगितलं की ते 10 माणसं जर एकाच विचाराचे असतील तर त्या हुशार माणसाचं काही चालू देणार नाही। आता मित्रांनो, आपण तिसऱ्या विषयाकडे वळतोय। जर ते 10 माणसं 10 विचाराचे असतील तर त्या माणसाची फसवणूक झाल्याशिवाय गत्यंतर नाही। तर मित्रांनो, 10 विचाराच्या माणसाला सुद्धा एक माणूस वेडा बनवू शकतो, त्यांची फसवणूक करू शकतो। तर मित्रांनो, आपण एक संघटित राहून, एक विचाराने राहून, एक दिशेला जाण्याचा प्रवास आपण केला पाहिजे। योग्य दिशेला आपण प्रवास करून आपल्या जीवनाची किंवा आपल्या समाजाची प्रगती होईल असा आपण मार्ग अवलंबला पाहिजे, हे तुम्हाला सांगायचंय। म्हणून तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो की मी जे तुमच्या संवाद साधणार आहे त्याच्यावर मात्र आपण विश्वास करावा की न करावा तुमचा प्रश्न आहे, पण याच्यावर विचार मात्र करावा, हे तुम्हाला मला सांगायचंय। नमस्कार।